मित्रांनो, आलेले आहेत या सीझनचे पहिले वोटिंग ट्रेड्स। काल घरामध्ये नॉमिनेशन टास्क पार पडला आणि घराबाहेर होण्यासाठी टोटल 9 लोक नॉमिनेट झालेले आहेत। या 9 लोकांपैकी कोण आहे सगळ्यात वरती आणि कोण आहे सगळ्यात खाली पाहूया त्या व्हिडिओमध्ये। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं बिग बॉस डिकोडरवरती। मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, घराबाहेर होण्यासाठी टोटल 9 लोक नॉमिनेटेड आहेत। तर या 9 लोकांपैकी सगळ्यात खाली म्हणजेच 9 नंबरला वोटिंग ट्रेंडमध्ये आहेत दीपाली सय्यद मॅम। मित्रांनो, दीपाली सय्यद यांना घराबाहेर सध्या काहीच वोटिंग होत नाही आहे आणि त्या कारणामुळे दीपाली सय्यद ह्या नंबर 9 मध्ये म्हणजेच वोटिंग ट्रेंडमध्ये सगळ्यात खाली आहेत। त्याच्यानंतर नंबर 8 वरती आहेत राधा पाटील म्हणजेच राधा मुंबईकर। मित्रांनो, राधा पाटील यांना या ठिकाणी वोटिंग ट्रेंडमध्ये एवढा काही सपोर्ट नसल्याने त्या देखील नंबर 8 वरती आहेत। त्याच्यानंतर नंबर 7 वरती आहेत रुचिता जामदार। ज्या प्रकारे आपण नॉमिनेशन्समध्ये काल पाहिलं, रुचिता यांनी स्वतःची चावी त्या ठिकाणी करण सोनवणे यांना दिली होती आणि त्याच कारणामुळे ते नॉमिनेट झाल्या होत्या आणि याच्यामुळेच त्या ठिकाणी बाहेरची जी पब्लिक आहे ही रुचिता यांना सपोर्ट करत नाही आहे आणि म्हणून रुचिता आहेत नंबर 7 वरती। त्याच्यानंतर नंबर 6 वरती आहेत कालू डॉन म्हणजेच प्रभू शेळके। मित्रांनो, प्रभू शेळके यांना घरात जरी कॉन्टेंट मिळत असला तरी पण घराबाहेर एवढी काही त्यांना वोटिंग आत्ता सध्या तरी मिळत नाही आहे, म्हणून ते आहेत नंबर 6 वरती। त्याच्यानंतर नंबर 5 वरती आहेत हास्य सम्राट सागर कारंडे। आपण घराबाहेर त्यांचं काम पाहिलेलंच आहे आणि बाहेरचे जे प्रेक्षक आहेत ते सागर कारंडेंना सपोर्ट करत आहेत। त्याच्यानंतर नंबर 4 वरती आहेत अनुश्री माने। मित्रांनो, अनुश्री माने यांची फॅन फॉलोईंग तगडी आहे आणि त्याच कारणामुळे अनुश्री माने यांना घराबाहेर सपोर्ट चांगला मिळत आहे। त्याच्यानंतर नंबर 3 वरती आहेत सोनवणे वहिनी म्हणजेच करण सोनवणे। मित्रांनो, करण सोनवणे यांची फॅन फॉलोईंग आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, त्याचप्रमाणे ऑरेंज गँग असेल हे त्यांना तगडा सपोर्ट करत आहे। त्याच्यानंतर नंबर 2 वरती आहेत सरकार म्हणजेच दिव्या शिंदे। मित्रांनो, दिव्या शिंदे यांची देखील फॅन फॉलोईंग तगडी आहे आणि त्याचप्रमाणे घरामध्ये त्यांचा असलेला वावर, स्पष्ट वक्तेपणा हे सगळंच फॅन्सना आवडत आहे, म्हणून तगडी वोटिंग या ठिकाणी होत आहे। आणि त्यानंतर नंबर 1 वरती आहेत रोशन भजनकर। मित्रांनो, रोशन भजनकर यांना सगळे गावाकडचे जे लोक आहेत ते सपोर्ट तगडा या ठिकाणी दाखवत आहेत आणि म्हणूनच या वोटिंग ट्रेंडमध्ये रोशन नंबर 1 वरती आहेत। तर मित्रांनो, हीच ती होती वोटिंग ट्रेंड्स। वोटिंग ट्रेंड्सनुसार नंबर 1 वरती आहेत रोशन भजनकर आणि नंबर 9 वरती आहेत दीपाली सय्यद। या वोटिंग ट्रेंडनुसार तर असंच वाटत आहे की दीपाली सय्यद या आठवड्यात घराबाहेर होऊ शकतात। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कोण होणार बेघर? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणाला वोट केलं हे देखील सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स आणि गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला। मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।